म्हणजे त्यांना आपल्याला त्यांनी मशाल दाबलं तरी ते कमळला जाणार आहे, तिकडे ट्रान्सफर होतं ते. म्हणाला आता झालं काय पाहिजे नेमकी का हे जे आहे ही पावती कट होऊन खाली पडली पाहिजे, पण काळा काच्या मागे तुम्हाला दिसत नाही का लाईट बंद केल्यानंतर ही पावती पडलीच नाही. ही पावती पडलीच नाही. ते वेट करतो का दुसरा वोटर जो येणार तो केळ्याला मत देतोय का, म्हणजे तुमच्या जर एक्झाम्पल वेटिंगवर असतो तो. हा तो तुम्हाला बाबा मशाल दुसरा वोटर येतो तो मशालला मत देतोय का तुमच्या म्हणजे एक्झाम्पल मध्ये म्हटलं तर तो थांबणार इकडे. मग असं असतं का एका घराचे लोक, एका सोसायटीचे लोक, एका लोकॅलिटीचे लोक ते एका पक्षाला एका चिन्हाला मत देतात, असं भरपूर वेळी होतं. मग जेव्हा असं होईल तो वेट करून थांबणार का याचा वोट मला चोरी करायचा आहे आणि तेव्हापर्यंत दुसरा जो वोटर येतो याला दाबतो का नाही. मग पहिले काय असायचं 15 सेकंडची वेळ असायची, त्या 15 सेकंडमध्ये वरून पावती यायची, 7 सेकंडसाठी थांबायची आणि कट होऊन खाली पडताना दिसायची. पण हे काळा काचच्या मागे हे आपल्याला दिसणार नाही की पावती इकडे थांबली आहे, अडकून पडली आहे. मग त्यानंतर दुसरा वोटर जेव्हा आता तुम्ही केळ्यालाच परत मत द्या. आता केळ्याला मत दिलं, आता तुम्ही लाईट पेटली, काळ्या काचच्या मागे तुम्हाला ती दिसली, त्यांनी कुठली नवीन पावती नाही छापली आणि तर बघा तो काय करतो, मग ऍपलची पावती छापतो आणि काळा काचच्या मागे तुम्हाला काहीच नाही दिसत. काहीच नाही दिसत. आता ईव्हीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक वोट आणि हे दोघे वोट मॅच झाले. हे पहिलेचे दोन आपले जे ऍपल निघाले होते ते मॅच झाले. बघा हे याप्रमाणे ते आरामात चोरी करतायत काळा काचच्या मागे. हे एक प्रकार आहे चोरी करण्याचा. आम्ही हे नाही म्हणत आहे का ही जी मशीन आहे, आम्ही स्पष्ट सांगतो ही मशीन इलेक्शन कमिशनची मशीन नाही आहे. ही मशीन आमचे पक्ष अध्यक्ष राहुल चिमनभाई मेहता दिल्ली IIT इंजिनियर यांनी बनवली आहे. आणि हे मशीन बनवून ते 2019 पासून जंतर मंतर पासून त्यांनी हे दाखवायला स्टार्ट केली. लोकसभेच्या अगोदर आम्ही 12 ते 14 पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर देशभरात आमचे लहान सहान कार्यकर्ते याचे व्हिडिओ वगैरे बनवून याचा पसरवत आहेत. आणि याचा प्रभाव एवढा पडला का इलेक्शनच्या वेळी त्यांनी जे 400 पार करायचं होतं ते सोडून त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं. आमचं हे EVM मशीन 5 राज्यामध्ये जेव्हा इलेक्शन काँग्रेसची पराभव झाला त्यानंतर त्यांनी काय केलं, त्यानंतर त्यांचे काँग्रेसचे कार्यकर्ता आमच्या अहमदाबादच्या ऑफिसमध्ये आले. त्यांनी असं ऐकलं होतं कुठेतरी तुमच्याकडे एक काय मशीन आहे ज्याच्यामध्ये हे सगळं असं चोरी होते ते दाखवलं जातं. मग ही आमची बनवलेली मशीन, ही इलेक्शन कमिशनची मशीन आहे. आमच्या मशीनमध्ये आम्ही हे दाखवलं. हे जे प्रोग्राम आहे जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर ती चोरी होणार. आणि ते त्याच्यामध्ये प्रोग्राम जर आहे नाही आहे ते आम्ही चेक करून दाखवू शकतो. ते जेव्हा बोलतात का या आणि याच्यामध्ये काय करून दाखवा तेव्हा ते प्रोग्राम उघडून बघून नाही देत. ते सांगतात मशीनला हात लावायचा नाही. तुम्हाला जे लांबून करायचंय ते तुम्ही करा, याला हात लावू नका. मग याच्यामध्ये आज चोरी आहे. जे बाहेरून करू शकतो त्याला हॅकिंग म्हणतात आणि हॅकिंग याच्यामध्ये होत नाही. आम्ही स्पष्ट पहिल्यापासून बोलतोय हॅकिंग नाहीच होत, हॅकिंग नाही त्याला होते. हा ते आज जे आहे ते टेम्परिंग होते आणि जी आतली टेम्परिंग आहे ती आम्ही जेव्हा करून त्यांना दाखवली तर त्यांनी ते व्हिडिओ बनवला. मग त्यांनी ते ट्विटरवर टाकून भरपूर लोकांना, उद्धव ठाकरेजींना, मग त्यानंतर प्रशांत राऊतजींना, प्रशांत भूषणजींना, संजय राऊतजींना या सगळ्यांना टॅग केलं. त्या लोकांनी याला भरपूर पसरवलं. याचे पुरावे त्यांचे ट्विटर लिंक मी तुम्हाला पाठवीन. 9,000 10,000 भरपूर पत्रकार लोकांनी पसरवलं. त्यानंतर इलेक्शनची वेळ जशी जशी पुढे येत गेली काँग्रेसनी त्यांच्या इलेक्शन चॅनलवर, मग त्यानंतर त्यांचे जे दिल्लीचे महासचिव आहेत त्यांनी त्यांचे याला बघितलं आणि ते पुढे पण गेलं आहे. भरपूर लोकांनी बघितलं, त्यांचे MLA, राजस्थानचे मंत्री अशोक गहलोत या भरपूर लोकांनी याला बघून सगळं काय केलं त्यानंतर आम्हाला माहित नाही. आता ते बोलतात, पहिले बोलत होते की मॅचिंग करा, मग मॅचिंग आम्ही करून दाखवली की मॅचिंग होतंय. मग तरी त्यांचं मॅचिंगचं रडगाणं काही लोकांचं चालू, पण राहुल गांधीने हे बोलणं बंद केलं. कारण त्यांनी बोललं तर त्यांना आम्ही ते व्हिडिओ दाखवले, त्यांचे कार्यकर्त्यांनी व्हिडिओ बघितले. दिग्विजय सिंगने याच्यावर कमीत कमी 50 लोकांची पत्रकार परिषद घेतली आहे. ते भरपूर पसरवलं गेले. आता ते मॅचिंग शब्द वापरला का त्यांचाच कचरा होईल. मग ते मॅचिंग शब्द नाही वापरत आहे, पण कसं तरी वेगवेगळे असे फेक कारणं सांगतात ज्याचं उत्तर 2 मिनिटांमध्ये इलेक्शन कमिशन देऊ शकतो. असे उत्तर देऊन ते असे लहानसहान प्रश्न टाकून ज्याचे उत्तर इलेक्शन कमिशन किंवा कुठलाही टेक्निकल माणूस देऊ शकतो ते टाकून इलेक्शन कमिशनला EVM मशीनला वाचवण्याचा प्रयत्न करतात. मग हे जे EVM मशीन आहे, ही जी EVM मशीन आहे याचा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या याच्यामध्ये टाकलं गेलं
तर ती चोरी स्पष्ट पकडली जाणार. तर इलेक्शन कमिशनने 1-2 वेळा आम्हाला असं आमच्या ट्विटरमध्ये हे असं बोललं की बाबा हे जे आहे हे आमची मशीन नाही आहे. तर आम्ही बोललो त्यांना बाबा 38,000 रुपये तुम्ही म्हणता ईव्हीएम व्हीव्हीपॅटची कॉस्टिंग आहे. हे राहुल चिमनभाई मेहता यांनी त्यांना 40,000चा डीडी दिला आणि त्यांना म्हटलं तुम्ही याला कॅश करा आणि तुमची मशीन द्या, हे प्रोग्राम आम्ही त्याच्यामध्ये टाकू आणि पब्लिकमध्ये हे करून दाखवू. आजपर्यंत त्यांचं उत्तर नाही आलं. हे आमचा त्यांना उघड लेटर आहे जे आम्ही खूप पसरवलं आहे, जे आम्ही इलेक्शन कमिशनला पाठवलं आहे. या लेटरमध्ये तुम्ही बघू शकता स्पष्ट आम्ही त्यांना म्हटलं आहे का बाबा तुमची मशीन द्या, त्या मशीनमध्ये हे सगळं आम्ही करून दाखवतो. आतापर्यंत त्यांचं काय उत्तर नाही आलंय. हे पहिला जेव्हा 2017चा अगोदरचा व्हीव्हीपॅट याच्यामध्ये आपल्याला लाईट पेटली नाही पेटली आरपार व्यवस्थित स्पष्ट दिसायचं का याच्यामध्ये काय पावती. हे काळा काची आहे, हे आत्ताच आहे. याच्यामध्ये कशी चोरी होऊ शकते हे आपण बघितलं. कशी चोरी होऊ शकते. आज इलेक्शन कमिशनचं नवीन आलंय का इलेक्शन ईव्हीएम मध्ये कोणी हॅक करतं हे शब्द वापरला का त्याच्यावर केस टाका. तर आम्ही बोलतोय का आम्ही हे म्हणत नाही का हॅक होतोय, आम्ही हे पण नाही म्हणत का ईव्हीएम इलेक्शन कमिशनची मशीन हॅक होते. आम्ही म्हणतोय आमची ही मशीन आहे, याच्यामध्ये इनसाइड टॅम्परिंग होऊ शकते. जर हा प्रोग्राम इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर त्याच्यामध्ये पण व्यवस्थित टॅम्परिंग होऊ शकते. आणि त्यांनी जर त्यांची मशीन दाखवून दिली तर त्या मशीनमध्ये हे प्रोग्राम टाकून आम्ही करून दाखवू शकतो. जस्ट कव्हर देम. तर हे जे आहे हे याचा पुरावा आहे. त्याशिवाय हे वेगळ्या प्रकारची चोरी आहे. याच्यावर येईल तेव्हा आपण चर्चा करू. हा एक स्पष्ट पुरावा आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो का व्हीव्हीपॅट उघडला गेलाय. हा व्हीव्हीपॅटचा काळा काच आतला आणि हा सफेद काच. मग हे जेव्हा आपण याला उघडून बघतो तेव्हा हे स्पष्ट काळा काच इकडे दिसणार आणि इकडे आपल्याला पारदर्शी काच दिसणार. मग याला बघून आपण समजू शकतो का याच्यामध्ये डबल काच आहेत आणि ते बोलायला आपल्याला हा काच दाखवतात, पण जेव्हा त्यांना काम करायचं असेल तर बरोबर हा काचचा वापर होईल. मणिपूरमध्ये लोकसभेच्या अगोदर ईव्हीएम मशीन तोडली गेली होती. त्याचा इंडियन एक्सप्रेसमध्ये फोटो आला होता. तोडल्यावर याचा आजचा फोटो हा